Hello everyone. In this video, we are going to discuss very important and interesting point which is traveling salesperson's problem, also called as traveling salesman problem TSP by using branch and bound technique. हा प्रॉब्लेम डायनॅमिक प्रोग्रामिंग पद्धतीने पण सॉल्व्ह केला जातो, बट तुमच्या सिलेबसमध्ये सेमिस्टर एक्झामच्या पॅटर्न मध्ये हा प्रॉब्लेम बाय युझिंग ब्रांच अँड बाउंड मध्ये कन्सिडर केला आहे आणि सेमिस्टर एक्झाम मध्ये याचे येण्याचे चान्सेस खूप आहेत. 90% प्लस आपण याचे चान्सेस कन्सिडर करू शकतो. व्हेरी इझी अँड इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. न्यूमेरिकल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे. फक्त थिअरी बेसिक माहित असेल तर हा प्रॉब्लेम तुम्ही आणि स्टेप्स टू हाऊ टू फाइंड द सोल्युशन माहित असेल तर तुम्ही इझिली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि तुमचे मार्क्स सिक्युअर करू शकता. तर ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन प्रॉब्लेम माहित असण्यासाठी तुम्हाला हॅमिल्टोनियन सायकल काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण एक ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे ह्याच प्लेलिस्टमध्ये, तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि देन हा प्रॉब्लेम किंवा हा जो कन्सेप्ट आहे तो अंडरस्टँडिंगला या. जर तुम्हाला तो प्रॉब्लेम माहित असेल तर आपण स्टार्ट करू शकतो. जरी नसेल तरी इन शॉर्ट सांगतो की हॅमिल्टोनियन सायकलचा एक रूल आहे की आपल्याला प्रत्येक नोडला व्हिजिट करायचा आहे आणि एंड ज्या सोर्स पासून आपण स्टार्ट केलंय तिथंच एंड करायचं आहे. सपोज आपल्याला हे नोड्स दिलेले आहेत किंवा ह्या सिटीज आहेत, तर ह्या सिटीजला आपल्याला व्हिजिट करायचं आहे. इंडिव्हिज्युअल सिटीला व्हिजिट करायचं आहे, सगळ्या सिटींना व्हिजिट करायचं आहे आणि आपल्याला सोर्स म्हणजे आपण जिथून स्टार्ट केलंय तिथं एंड करायचं आहे. हे सगळ्या सिटी एकमेकाला कनेक्टेड असतील, हे सगळे पाथ असतील. सगळ्या सिटी एकमेकाला कुठून ना कुठून तरी कनेक्टेड असतात. म्हणजे असे मल्टिपल पाथ असू शकतात, त्या पाथला काहीतरी कॉस्ट असते. तर ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन प्रॉब्लेम हा हॅमिल्टोनियन सायकल रूल बेस्ड प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कन्सेप्ट काय आहे की एक सेल्समन आहे जो सेल्सची कामं करतोय आणि तो काही सेल करत असेल त्याला प्रत्येक सिटीला व्हिजिट करायचं आहे. सपोज ही मुंबई सिटी आहे आणि तो मुंबईचा आहे आणि तो मुंबईपासून काम करायला स्टार्ट करणार आहे. तो पुण्याला जाईल, तो नागपूरला जाईल, तो नाशिकला जाईल, तो औरंगाबादला जाईल, तो कुठेही जाईल आणि त्याच्या ओरिजिनल गावाला म्हणजे त्याचं जिथून स्टार्ट झालंय त्या डेस्टिनेशनला येईल. म्हणजे जो सोर्स असेल तोच त्याचा डेस्टिनेशन असेल. फक्त एकच रूल त्याला फॉलो करायचा आहे की कोणत्याही सिटीला रिपीटेडली व्हिजिट करायचं नाही. म्हणजे सपोज तो मुंबईमधून पुण्याला गेला आणि पुण्यामधून तो नाशिकला गेला, तर परत मुंबईला येताना तो पुण्याला जाऊ शकत नाही, तर त्याला डायरेक्ट मुंबईला यावं लागेल. आणि कुठल्याही सिटीला रिपीटेडली व्हिजिट करायचं नाही. आणि एक रूल आहे की सगळ्या सिटींना व्हिजिट करायचं आहे विथ मिनिमम कॉस्ट. मग ती कॉस्ट कशाची असू शकते? पेट्रोल असू शकतं, तिकीट असू शकतं, किंवा काही असू शकतं, किंवा टाइम असू शकतं. तर हे सगळं मिनिमम मध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आपण ह्या गोष्टी मिनिमम मध्ये कन्सिडर करतो आणि प्रॉफिट असेल तर तो मॅक्सिमम मध्ये कन्सिडर करू शकतो. स्टुडंट असतील तर ते मार्क्स मॅक्सिमम पाहिजेत म्हणतात. आणि जर आपल्याला काही खर्च करायचा असेल, तिकीट असेल, मनी असेल, काही असेल, तर ते आपण काय म्हणतो मिनिमम असावं. कॉस्ट असेल ती मिनिमम असावी. तर आपल्याला काय करायचं आहे, जो कॉस्ट आहे तो आपल्याला मिनिमम कन्सिडर करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. थोडासा लेंदी व्हिडिओ आहे, लेंदी न्यूमरिकल आहे, बट इझी आहे. तुम्हाला एकदा समजलं की तुम्ही फायनल आन्सर किंवा सेमिस्टर एक्झाम मध्ये इझिली तो सॉल्व्ह करू शकता. तर आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे, पहिलं गोल. गोल काय आहे? व्हिजिट ऑल सिटीज वन्स. हॅमिल्टोनियन सायकलचाच रूल आहे, सगळ्या नोडला व्हिजिट करायचा आहे. रिटर्न टू स्टार्ट, मी ऑलरेडी सांगितलं की जिथून स्टार्ट केलंय जो सोर्स आहे तोच आपला डेस्टिनेशन पाहिजे. आपण आपल्या गावातून स्टार्ट केलं तर आपल्या गावातच आपण रिटर्न यायचं आहे. देन मिनिमायझिंग कॉस्ट. मिनिमायझिंग कॉस्ट म्हणजे आपण इथं डिस्कस केलं की प्रॉफिट असेल तर तो आपण मॅक्सिमम कन्सिडर करतो. तिकीट कॉस्ट असेल, टाइम असेल, मनी असेल, पेट्रोल कॉस्ट असेल, तर ते आपण मिनिमम मध्ये अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतो. मिनिमम आपल्याला ती हवी असते. हा प्रॉब्लेम जो आहे तो ऑप्टिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. याच्या अगोदर आपण डिस्कस केलेला 15 पझल प्रॉब्लेम, तो पण ऑप्टिमायझेशनचाच प्रॉब्लेम होता. बाय युझिंग ब्रांच अँड बाउंडर्स आपण सॉल्व्ह केला. एनक्विन प्रॉब्लेम आणि जे प्रॉब्लेम आपण बॅकट्रॅकिंग मध्ये पाहिले ते स्टेप बेस्ड किंवा कन्स्ट्रेंट बेस्ड प्रॉब्लेम आहे. आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो ऑप्टिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आपण कॉस्ट काढत असतो आणि त्या कॉस्टला कम्पेअर करून मिनिमम कॉस्टला कन्सिडर करत असतो. जर आपल्याला मॅक्सिमम कॉस्ट कन्सिडर करायची असेल तर तसं सुद्धा आपण करू शकतो. त्यामुळे हा प्रॉब्लेम ऑप्टिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये ब्रांच अँड बाउंडचा रोल काय आहे? जनरेट पॉसिबल रूट्स. आपल्याला सगळे पॉसिबल रूट्स फाइंड आउट करावे लागतात. कॉस्ट कॅल्क्युलेट करावी लागते आणि ज्याची कॉस्ट मॅक्सिमम आहे त्याला आपण प्रून करायचं असतं, त्याला आपण डिस्कार्ड करायचं असतं. त्याच्यापासून आपल्याला सोल्युशन भेटत नाही, त्याला आपण स्टॉप करायचं असतं. आपण ऑलरेडी हे 15 पझल प्रॉब्लेम मध्ये बघितलंय की कॉस्ट जर मॅक्स असेल म्हणजे एका फंक्शनची कॉस्ट 3 येत असेल आणि एका फंक्शनची कॉस्ट 5 येत असेल, तर 3ला कंटिन्यू करा आणि 5ला डिस्कार्ड करा. असं आपण ऑलरेडी फॉलो केलं. सेम याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. तर ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बट अंडरस्टँडिंग साठी थोडंसं डिफिकल्ट आहे. आपल्याला नक्की काय करायचं आहे, कॉस्ट मॅट्रिक्स काय असतो,
परत डिस्टन्स काय असतं, सिटीज टू सिटीज डिस्टन्स काय असतं, डायगोनल एलिमेंट इन्फायनाईट का घेतलेत, रो रिडक्शन काय आहे, कॉलम रिडक्शन काय आहे, लोअर बाउंड काय आहे, म्हणजे टोटल रिडक्शन मध्ये मिनिमम काय आहे, ब्रांचिंग काय करायचं आहे, परत स्टेट स्पेस ट्री कसा मेंटेन करायचा आहे, हे सगळं आपण बाय युझिंग न्यूमेरिकल बघूया. ह्या स्टेप्सचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ह्या स्टेप्सला फॉलो करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतो. म्हणजे हा हे त्याचा अल्गोरिदम आहे असं समजा. आपण एक्झॅक्ट न्यूमेरिकल कसा सॉल्व्ह करायचा आहे किंवा त्याच्या स्टेप जर तुम्हाला समजल्या तर हे तुम्ही बाय ओन लिहू शकता. तर आपण डायरेक्ट आता न्यूमेरिकल कडे वळूया. हा एक न्यूमेरिकल आहे, हा प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला काय सांगितलंय, अज्युम वी हॅव 4 सिटीज. आपल्याकडे एक सेल्समन आहे, तो 4 सिटीज व्हिजिट करणार आहे. अँड द डिस्टन्स मॅट्रिक्स इज ॲज फॉलोज. हे डिस्टन्स दिलेत प्रत्येक सिटीज मधले. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या सेल्स पर्सनला A B C D या सिटीजला व्हिजिट करून त्याला परत ए वर आणायचं आहे. कुठलंही एक सोर्स सिटी घेऊ शकता. मोस्ट कॉमनली आपण स्टार्टिंग नोडलाच सोर्स नोड म्हणूया, आणि एंड पण आपल्याला तिथंच करावं लागतं. म्हणजे ए कडून बी कडे जायचं, सी कडे जायचं, डी कडे जायचं, देन ए कडे यायचं. मग किती कॉस्ट होते, किंवा ए कडून बी सी वर जावा, देन बी वर या, देन डी वर जावा, देन ए वर या, तर किती कॉस्ट होते, किंवा ए वरून डायरेक्ट डी वर जावा, नंतर सी, नंतर बी, नंतर ए ला व्हिजिट करा, तर किती कॉस्ट होते, हे सगळं आपल्याला चेक करायचं आहे. आणि त्यातले मिनिमम कॉस्टला कन्सिडर करायचं आहे, तेच आपलं फायनल सोल्युशन असेल. तर आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग माहिती पाहिजे की मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं असतं, डिस्टन्सचं. डिस्टन्स मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन हे माहित असेल तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता इझिली. तर आपल्याला इथं एक डिस्टन्स दिलंय, इथे एक डिस्टन्स दिलंय, इथे एक दिलंय, इथे एक दिलंय, आणि प्रत्येक सिटीज मधलं डिस्टन्स दिलंय. तर ए सिटी पासून ए सिटीचं डिस्टन्स इन्फायनाईट आहे, म्हणजे झिरो आहे असं कन्सिडर करूया. कोणत्याही सिटीला सेल्फ लूप नाहीये, त्यामुळे हे जे नोड्स आहेत ते इन्फायनाईटच असतील. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मोस्ट कॉमनली इथं झिरो किंवा इन्फायनाईटनच रिप्रेझेंट केलेलं असतं. जर इन्फायनाईट नसेल तर झिरोने रिप्रेझेंट केलेलं असतं. त्यामुळे याला कन्सिडर करायची काही गरज नाही. सेल्फ लूप आपण ज्याला म्हणतो, ए वरून ए वर जायची कॉस्ट, बी वरून बी वर जायची कॉस्ट, झिरो किंवा इन्फायनाईट. माहित नसेल तर इन्फायनाईट, माहित असेल तर झिरो. कारण एकाच त्या सिटीतून त्या सिटीत जायला कॉस्ट आपण इन्फायनाईटच कन्सिडर करतो. की झिरो आहे किंवा इन्फायनाईट आहे ते आपण नंतर बघूया का इन्फायनाईट घेतलंय ते. देन ए वरून बी वर जायची कॉस्ट 10, ए वरून सी वर जायची कॉस्ट 15, ए वरून डी वर जायची कॉस्ट 20, आणि सिमिलरली ह्याच्यासाठी बी वरून ए वर जायची कॉस्ट 10, बी वरून सी वर जायची कॉस्ट 35, बी वरून डी वर जायची कॉस्ट 25, देन सी वरून ए वर जायची कॉस्ट 15, सी वरून बी वर जायची कॉस्ट 35, आणि सी वरून डी वर जायची कॉस्ट 30, देन डी वरून ए वर जायची कॉस्ट 20, डी वरून बी वर जायची कॉस्ट 25, आणि डी वरून सी वर जायची कॉस्ट 30. हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. तुम्हाला इकडे जे इलिमेंट्स आहेत तेच इकडे दिसणार आहे, आणि बी वरून ए वर या काय सेमच डिस्टन्स असेल. जर मल्टिपल पाथ नसतील तर कधी कधी हा न्यूमेरिकल ट्रिकी जर असेल तर डिफरंट डिफरंट डिस्टन्सेस असतात, त्यामुळे प्रॉब्लेम थोडासा कॉम्प्लेक्स बनतो. बट आपण एक सिंपल कन्सिडर करूया की ए वरून बी वर जायची कॉस्ट 10 असेल तर बी वरून ए वर जायची कॉस्ट पण 10च असेल. आता इथं आपल्याला समजते ए कडून बी कडे जायची कॉस्ट किती आहे, 10. तर बी कडून ए कडे जायची कॉस्ट किती आहे, 10. सेम सी कडून आपण डी बघितलं, सी कडून डी कडे जायची कॉस्ट किती आहे, 30. सी कडून डी कडे जायची कॉस्ट 30, तर डी कडून सी कडे जायची कॉस्ट पण 30च आहे. ओके. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम आपल्याला अंडरस्टँडिंग झालेला आहे. आता आपल्याला सोल्युशन कशा प्रकारे फाइंड आउट करायचं आहे ते आपण बघूया. गिवन स्टेप्सला फॉलो करून आपण हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. साइड बाय साइड आपण चेक करूया की आपण ह्या स्टेप्सला फॉलो करतोय का नाही. आपण ऍक्च्युअल स्क्रीनवर जाऊया आता. तर आपल्याला दिलेला हा गिवन मॅट्रिक्स होता. या मॅट्रिक्सला आपण ऍज इट इज ड्रॉ करून घेतलंय. ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन्स प्रॉब्लेम बाय युझिंग ब्रांच अँड बाउंड. ब्रांच अँड बाउंड मेथडला यूज करून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करत आहोत. सेम प्रॉब्लेम बाय युझिंग डायनॅमिक प्रोग्रामिंग ही सॉल्व्ह केला जातो. बट ही टेक्निक ब्रांच अँड बाउंडचे, आणि सेमिस्टर एक्झाम मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की हा प्रॉब्लेम ब्रांच अँड बाउंड मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. तर तो तुम्हाला ह्याच मेथडने सॉल्व्ह करावा लागेल. जर डायनॅमिक प्रोग्रामिंग मेन्शन असेल तर तुम्हाला त्या मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. बट आपल्या डिबाटू युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये हा प्रॉब्लेम बाय युझिंग ब्रांच अँड बाउंड मध्येच विचारला आहे, त्यामुळे तुम्ही हा प्रॉब्लेमच कन्सिडर करावा. ओके. तर आपल्याला गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे. आपण आता सोल्युशनला सुरुवात करूया. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, गिवन मॅट्रिक्स ऍज इट इज लिहून घ्यायचा आहे. गिवन मॅट्रिक्स म्हणजे इथं परत परत लिहायची गरज नाही, पण स्टील एक अंडरस्टँडिंग साठी, कारण आपण आता इन फ्युचर रेफर करणार आहे हा मॅट्रिक्स किंवा त्याच्यावर आपण ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे. तर आपण लिहून घेऊया ऍज इट इज A B C D. आपण एक अंडरस्टँडिंग घेतलेलं आहे की सेल्फ लूप हे इन्फायनाईट असतील किंवा झिरो असतील, आणि बाकी सगळे डिस्टन्स असतील. 10, 15, 20. इथं पण तसंच असेल, 10, 15, 20, देन 35, 25, 35, 25, 30, 30. म्हणजे डी टू सी डिस्टन्स 30, सी टू डी डिस्टन्स 30.
तर आपल्याला काय करायचं आहे, पहिली स्टेप, आता इथं जी पहिली स्टेप दिलेली आहे ती काय आहे, क्रिएट अ कॉस्ट मॅट्रिक्स रिप्रेझेंट डिस्टन्स बिटवीन सिटीज इन अ मॅट्रिक्स डायगोनल एलिमेंट्स इनफायनाइट दॅट इज नो सेल्फ लूप. आपण हे ऑलरेडी लिहून घेतलंय, म्हणजे स्टेप 1 आपली कंप्लीट झालेली आहे. तर स्टेप 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, रो रिडक्शन करायचं आहे. ह्या जो गिवन मॅट्रिक्स आहे त्याचा आपल्याला रो रिडक्शन परफॉर्म करायचं आहे. रो रिडक्शन स्टेप 2 जी आहे ती. आता रो रिडक्शन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, हे जे इलिमेंट्स आहेत रो वाईज चेक करायचे आणि त्यातला मिनिमम जो आहे तो त्या मॅट्रिक्स मधून मायनस करायचा. आता याच्यामध्ये मिनिमम कोणता आहे, 10, 15, 20, तर हा मिनिमम आहे. तर हा आपल्याला रो रिडक्शन मध्ये मायनस करायचा आहे, म्हणजे -10. ओके. देन असेल नेक्स्ट, प्रत्येकला तसं करायचं आहे, प्रत्येक स्टेपला. आता इथं पण मिनिमम किती आहे, 10, तर आपण -10 करणार. देन नेक्स्ट इथं किती आहे, 15, 35, 30, तर मिनिमम कुठला आहे, 15, तर आपण रिड्यूस करणार आहे तो तो झाला 15. आणि इथं काय आहे, 20, 25, 30, तर आपण इथं किती रिड्यूस करणार, 20. तर आपल्याला रो रिडक्शन करून मॅट्रिक्स परत ऍज इट इज लिहून घ्यायचा आहे. रो रिडक्शन करून मॅट्रिक्स आपल्याला ऍज इट इज लिहून घ्यायचा आहे. आपल्याला ए बी सी डी जर परत परत लिहावं लागत असेल तर ते लिहिलेलं कधीही चांगलं, आपल्याला समजण्यासाठी इझी होतं. ए बी सी डी, ए बी सी आणि डी. ओके. तर आपण आता रिड्युस्ड मॅट्रिक्स कसा येतोय ते चेक करूया. 10 - 10 किती झालं, 0. 10 - 15 किती आलं, 5. 10 - 20 किती आलं, सॉरी 20 - 10, म्हणजे कसं काय असेल तसे, डिस्टन्स कधी निगेटिव्ह मध्ये नसतं, त्यामुळे 10 - 20 जरी केलं तरी ते 10च. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मॅट्रिक्स मधलं रिड्युस्ड मॅट्रिक्स जनरेट करायचं आहे. रो रिडक्शन ज्याला आपण म्हणणार आहे ते करत आहोत आपण. -35 - 10 25, 25 - 10 15. सिमिलरली 15 - 15 0, 15 - 35 किती झालं, 20, 15 - 30 झालं 15, देन 20 - 20 0, 20 - 25 5 आणि 10. तर हा मॅट्रिक्स जो आला तो रो रिडक्शन मॅट्रिक्स असेल. आपण स्टेप 2 पण कंप्लीट केली आहे. फॉर इच रो फाइंड मिनिमम व्हॅल्यू, आपण मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट केली. एकदा 10 होती, एकदा 10 होती, परत 15 होती, का किती होती, 10, 10, 15 आणि 20 अशा 4 व्हॅल्यूज होत्या. त्या मायनस करून आपण एक मॅट्रिक्स जनरेट केला. सबस्ट्रॅक्ट इट फ्रॉम ऑल एलिमेंट्स इन अ रो, दॅट रो, आणि रो रिडक्शन मॅट्रिक्स जनरेट केला, म्हणजे आपली स्टेप 2 कंप्लीट झाली. व्हेरी इझी आहे. देन आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला कॉलम रिडक्शन करायचं आहे. सिमिलरली आपल्याला कॉलम रिडक्शन करायचं आहे. कॉलम रिडक्शन करताना आपल्याला कॉलमला कन्सिडर करायचं आहे आणि त्यातला मिनिमम एलिमेंट घ्यायचा आहे. तर आता इथं तुम्हाला समजतंय की 0 हा मिनिमम आहे, त्यामुळे आपण इथं 0 घेऊया. देन इथं किती मिनिमम आहे, इथं पण 0 मिनिमम आहे, तर आपण इथं 0च कन्सिडर करूया. देन इथं किती मिनिमम आहे, इथं 5 मिनिमम आहे, त्यामुळे आपण 5 रिड्यूस करूया. आणि इथं मिनिमम किती आहे, 10, तर आपण 10 रिड्यूस करूया. मग आता कॉलम रिडक्शन केल्यानंतर मॅट्रिक्स काय येतोय ते चेक करूया. -0, -0, -5 आणि -10. आता कॉलम रिडक्शन केल्यानंतर मॅट्रिक्स काय येतो ते चेक करूया. ओके. ए बी सी डी जर पाहिजे असेल तर लिहू शकता, नसेल तर नाही लिहिलं तरी चालेल, बट अंडरस्टँडिंग साठी असलेलं कधी पण चालेल. सेल्फ लूप नसल्यामुळे डिस्टन्स काय आलं, इनफायनाइट. आता आपल्याला काय करायचंय, मायनस करून लिहायचंय. तर इथं काहीच मायनस होत नव्हतं, ऍज इट इज येणार. इथं 0च मिनिमम होता, त्यामुळे मॅट्रिक्स येणार ऍज इट इज. इथं आपण 5 मायनस केलं तर किती झालं, 0. देन 25 - 5 किती झालं, 20. देन 10 - 5 किती झालं, 5. देन डी, डी साठी आपण चेक करूया, डी कॉलम साठी 10 - 10 0, 5, 5 आणि इनफायनाइट. ओके. तर अशा प्रकारे आपण रो रिडक्शन केलंय, कॉलम रिडक्शन केलंय. आणि आता आपल्याला पहिल्या स्टेपचं, म्हणजे आता आपण इथं काय स्टेप आहे बघूया. कॉलम रिडक्शन केलं, रो रिडक्शन केलं, मॅट्रिक्स घेतलेला, डिस्टन्स रिप्रेझेंट कसं केलं ते माहित आहे. मिनिमम सिलेक्ट केला, मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट केली, रो रिडक्शन केलं. त्याच्यानंतर कॉलम मध्ये आपण मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट केली, कॉलम रिडक्शन केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल रिडक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. टोटल रिडक्शन इथं मेन्शन केलं, टोटल रिडक्शन. कॅल्क्युलेट लोअर बाउंड, हे थोडेसे डिफिकल्ट वर्ड्स आहेत, ते अंडरस्टँडिंग पेक्षा टोटल रिडक्शन आपण डायरेक्ट म्हणूया. ऍड सम ऑफ रो रिडक्शन प्लस सम ऑफ कॉलम रिडक्शन. म्हणजे स्टेप 4 पण सिंपल आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे की टोटल रिडक्शन फाइंड आउट करायचं. आपण इथं फाइंड आउट करूया ते टोटल रिडक्शन. टोटल रिडक्शन इज इक्वल टू रो रिडक्शन प्लस कॉलम रिडक्शन.
आपण काय मायनस केलं ते आता आपल्याला माहित आहे. आपण काय काय मायनस केलेलं, 10 + 10 + 15 + 20 जे इथं आहे ते. आणि कॉलम रिडक्शन मध्ये आपण काय केलेलं, 0 + 0 + 5 + 10 हे आपण रिड्यूस केलं ओरिजिनल मॅट्रिक्स म्हणून. तर ते आपण ऍडिशन करून चेक करणार आहे किती होतंय. 10 + 10 20, 20 × 10 40, 55 + 15 = 70. आपण टोटल रिडक्शन किती केलं, TR आपण त्याला म्हणूया, टोटल रिडक्शन, रो रिडक्शन RR + CR. ओके, तर टोटल रिडक्शन आपलं किती आलंय, 70. म्हणजे आपल्या 4 स्टेप कंप्लीट झाल्या आहेत. मोस्ट ऑफ दी प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालाय. फक्त आता आपल्याला 1 बाय 1 प्रत्येक नोड साठी फाइंड आउट करायचं आहे आणि फायनल आन्सर जनरेट करायचा आहे. आपलं टोटल रिडक्शन किती झालंय, 70. तर हे 70 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, 70 रिडक्शन. आणि हा जो मॅट्रिक्स आहे हा इम्पॉर्टंट मॅट्रिक्स आहे. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये जो दिलेला त्या मॅट्रिक्सला आपण कन्वर्ट केलंय, त्या मॅट्रिक्सला आता आपण बेस मॅट्रिक्स म्हणणार आहे. ह्याला कन्सिडर करूनच आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर ह्या मॅट्रिक्सला आणि ह्या व्हॅल्यूला आपल्याला सेव्ह करून सिक्युअर करून ठेवायचं आणि प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा आहे. आणि नेक्स्ट पॉइंट आहे पॉइंट नंबर 5 जो इथं मेन्शन केलाय. काय म्हणतोय, ब्रांचिंग, क्रिएट नोड्स स्टार्ट फ्रॉम इनिशियल सिटी. म्हणजे स्टेप 5 जी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे. त्या स्टेप मध्ये आपण काय करतो, स्टेट स्पेस ट्री जनरेट करतो. स्टेट स्पेस ट्री. आणि एक्झाम मध्ये तुम्ही तो स्टेट स्पेस ट्री आहे तो चांगल्या जागेवर नवीन पेजवर ड्रॉ करायला पाहिजे. कारण हा स्टेट स्पेस ट्रीच आपल्याला फायनल आन्सर देणार आहे. कारण हा ब्रांच अँड बाउंडचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एक समजलं असेल की बॅक ट्रॅकिंग आणि ब्रांच अँड बाउंडचे प्रॉब्लेम अशा प्रकारे आपल्याला सोल्युशन देत असतात. असं काहीतरी होतं, असं काहीतरी होतं, अशा प्रकारे काहीतरी सोल्युशन येतात आणि ते आपल्याला पुढे पुढे कंटिन्यू करावं लागतं. तर अशा प्रकारे ह्या प्रॉब्लेमचं आपल्याला सोल्युशन भेटणार आहे. त्यामुळं हा प्रॉब्लेम आपल्याला नवीन पेजवर किंवा स्टेट स्पेस ट्री जो आहे तो आपल्याला नवीन पेजवर ड्रॉ करणं कधी पण चांगलं होईल. तर हा स्टेट स्पेस ट्री मी एका स्पेस मध्ये ड्रॉ करणार आहे. ह्या स्टेट स्पेस ट्रीलाच आपण कंटिन्यू करणार आहे आणि शेवटी आपलं जे आन्सर आहे ते ह्या स्टेट स्पेस ट्री मध्येच येणार आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन आपण ह्या स्टेट स्पेस ट्री नंतर ड्रॉ करणार आहे आणि ते कॅल्क्युलेशन आपण ह्या स्टेट स्पेस ट्री मध्ये रिप्रेझेंट करणार आहे. तर स्टेट स्पेस ट्री ड्रॉ करताना आपल्याला फक्त काय करायचं आहे, सिटीज म्हणजे जी आपले नोड्स आहेत त्यांना कन्सिडर करायचं आहे. तर पहिली सोर्स जी सिटी आहे ती आपली ए आहे. त्यामुळे आपण ए पासून स्टार्ट केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण ए पासून कुठे कुठे जाऊ शकतो. ए पासून आपण बी कडे जाऊ शकतो, सी कडे जाऊ शकतो आणि डी कडे जाऊ शकतो. तर कुणाकडे जायचंय ते काढण्यासाठी आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. तर पहिला आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपल्याला पाथ कोणताही फॉलो करायचा आहे. ए बी सी डी ई असेल म्हणजे ए असेल, किंवा ए सी बी डी ए असेल, किंवा ए बी डी डी सी ए असेल. कोणताही पाथ फॉलो करायचा आहे मिनिमम कॉस्टवाला. बट कोणत्याही सिटीला रिपीटेडली व्हिजिट नाही झालं पाहिजे. आणि सोर्स जिथून जिथून चालू केलंय त्याच सिटीला आपण डेस्टिनेशन बनवायचं आहे. त्या सिटीवर फायनल व्हिजिट करायचं आहे विथ मिनिमम कॉस्ट. म्हणून हा प्रॉब्लेम ऑप्टिमायझेशनचा होतो आणि त्याला आपण ब्रांच अँड बाउंड मेथडने सॉल्व्ह करतो. तर आता आपल्याला हा स्टेट स्पेस ट्रीला थोडीशी जागा सोडूया आणि आपण बाय युझिंग बेस मॅट्रिक्स प्रॉब्लेमला कंटिन्यू करूया. तर हा स्टेट स्पेस ट्रीला मी जागा ठेवतो इथं आणि नाव इथून पुढे कन्सिडर करूया. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ए टू बी डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे ए कडून बी कडे जायचं डिस्टन्स, ए कडून सी कडे जायचं डिस्टन्स आणि ए कडून डी कडे जायचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. नाव आपण पहिल्यांदा ए कडून बी चं डिस्टन्स काढूया. ए टू बी डिस्टन्स, ए टू बी डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ए टू बी डिस्टन्स फाइंड आउट करताना आपल्या स्टेप्स मध्ये काय दिलंय बघूया. अपडेट द मॅट्रिक्स फॉर इच ब्रांच, म्हणजे प्रत्येक ब्रांच साठी आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करून अपडेट करायचा आहे. तर आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करताना, ए टू बी डिस्टन्स फाइंड आउट करताना आपल्याला काय करायचं आहे, ए ची रो आणि बी चा कॉलम इनफायनाईट कन्सिडर करायचा आहे. इनफायनाईट किंवा झिरो, मोस्ट कॉमनली इनफायनाईटने कन्सिडर करायचा आहे. म्हणजे त्याचं डिस्टन्स आपल्याला माहित नाही ए टू बी चं आणि ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आणि डायगोनल एलिमेंट आपल्याला ऑलरेडी माहित आहे की ते इनफायनाईट आहेतच, ऑलरेडी क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ते इनफायनाईट सेल्फ लूप नसल्यामुळे इनफायनाईटच कन्सिडर करायचं आहे. तर इथं जे डिस्टन्स असतं त्याच्या रो आणि इथं जे डिस्टन्स असतं त्याचा कॉलम आपल्याला इनफायनाईट लिहून घ्यायचा आहे. ए च्या रो आणि बी चा कॉलम इनफायनाईट लिहून घ्यायचा आहे बाय युझिंग बेस मॅट्रिक्स. आता ह्या बेस मॅट्रिक्सला कन्सिडर करून आपल्याला एक मॅट्रिक्स ड्रॉ करायचा आहे. तो कसा असेल, तो अशा प्रकारे असेल, ए बी सी डी
ए बी सी डी. ओके. ए ची रो इनफायनाईट असेल आणि बी चा कॉलम इनफायनाईट असेल. ओके. आणि डायगोनल एलिमेंट्स इनफायनाईट असतील. आणि बाकी डिस्टन्स जे असेल ते आपल्याला बेस मॅट्रिक्सला बघून लिहून घ्यायचं आहे. बेस मॅट्रिक्स कुठे आहे आता? हा बेस मॅट्रिक्स आहे. बेस मॅट्रिक्सला बघून लिहून घेताना इथं आपल्याला दिसते की 0 0 0 आहे. इथं 20 आणि इथं 5 आहे. इथं 5 आहे आणि इथं 5 आहे. परत एकदा चेक करूया. 5 5 ए ची रो बी चा कॉलम आपण इन्फायनाईट लिहून घेतला. डायगोनल एलिमेंट इन्फायनाईट लिहून घेतले. देन 25 आणि 5 बरोबर आहे. ओके. आपण बेस मॅट्रिक्सला कन्सिडर करून ह्या रूल्सला फॉलो केलं. इथं जे डिस्टन्स असतं त्याची रो आणि या ठिकाणी जो नोड आहे त्याचा कॉलम आपल्याला इन्फायनाईट लिहून घ्यायचा आहे. डायगोनल एलिमेंट इन्फायनाईट लिहून घ्यायचे आहेत आणि राहिलेले ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बेस मॅट्रिक्सला कन्सिडर करून आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला रो रिडक्शन करायचं आहे आणि कॉलम रिडक्शन करायचं आहे. सिमिलरली जसं आपण पहिल्यांदा केलं तसं. तर आता आपण रो रिडक्शन चेक करूया. आपण रो रिडक्शनला आता डायरेक्टली रिप्रेझेंट करूया आर डॅश आर. रो रिडक्शन आता इथं इनफायनाईट रो रिडक्शन होणार नाही. इथं 0 आहे मिनिमम, इथं 0 आहे आणि इथं 0 आहे. त्यामुळे रो रिडक्शन 0 0 0. ओके. देन आपण चेक करूया की कॉलम रिडक्शन याच्यात काय होते का. आता मॅट्रिक्स परत रिप्रेझेंट करावं लागेल ऍज इट इज. त्यामुळे आपण करत नाहीये. रो रिडक्शन इथं 0 कन्सिडर करूया आणि कॉलम, कारण ऍज इट इज मॅट्रिक्स इथं ड्रॉ होणार आहे आणि परत त्याला आपण कॉलम रिडक्शन करणार. त्यापेक्षा इथंच करूया. कॉलम रिडक्शन मध्ये बघूया. सी आर कॉलम रिडक्शन किती होणार? इथं मिनिमम 0 आहे, इथं इनफायनाईट आहे. इथं किती आहे मिनिमम? तर इथं मिनिमम 5 आहे म्हणजे -5 आणि इथं मिनिमम किती आहे? 5 आहे. तर 5, कारण इनफायनाईट पेक्षा ती व्हॅल्यू कमी असते म्हणून 5. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे? करंट टोटल रिडक्शन काढायचं आहे. म्हणजे ह्या मॅट्रिक्स मध्ये करंट टोटल रिडक्शन, ह्या मॅट्रिक्स मध्ये आपण किती रिडक्शन केलं? जसं आपण बेस मॅट्रिक्स मध्ये केलेलं सेम इथं, म्हणजे करंट रो रिडक्शन प्लस करंट कॉलम रिडक्शन. म्हणजे इथं किती रो रिडक्शन केलं आपण? इथं 0च केलेलं आणि इथं जे टोटल 10 आहे. म्हणजे आता आपण इथं बाय युझिंग फॉर्म्युला लिहूया. रो रिडक्शन हे 0 0 0च केलं आपण. 0 0 0 आणि इनफायनाईट एकदा केलेलं ते एक कन्सिडर करू आणि 0 प्लस इनफायनाईट प्लस 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 म्हणजे असं टोटल 10. म्हणजे इथं करंट टोटल रिडक्शन ह्या ए टू बी मध्ये करंट टोटल रिडक्शन किती झालं? 10. आपण ह्या मॅट्रिक्स मध्ये बेस मॅट्रिक्स मध्ये ए टू बी डिस्टन्स साठी ए ची रो आणि बी चा कॉलम जेव्हा आपण इन्फायनाईट घेतलेला, डायगोनल एलिमेंट्स इन्फायनाईट आहेत, त्यावेळेस ए टू बी डिस्टन्स मध्ये करंट टोटल रिडक्शन येतं 10. आणि आता आपल्याला एक फॉर्म्युला अपडेट करायचा आहे. टोटल कॉस्ट म्हणजे ही आपलं ऍक्च्युअल कॉस्ट किंवा ह्युरिस्टिक फंक्शन आहे. हा ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला अशा प्रकारे असेल. टोटल रिडक्शन म्हणजे मगाशी आपण बेस मॅट्रिक्स मध्ये जे काढलं ते, जे मी तुम्हाला अगेन अँड अगेन सांगितलेलं की ते रिप्रेझेंट करून ठेवा. इथं आपण काढलेलं 70, इथं जे लिहिलंय ते हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके. देन आपण इथं आलो. टोटल रिडक्शन प्लस करंट टोटल रिडक्शन ए टू बी डिस्टन्स, डिस्टन्स ऑफ ए टू बी, डी ऑफ ए बी. आणि हे जे डी ऑफ ए बी आहे ते आपल्याला ओरिजिनल इक्वेशन म्हणजे आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला, प्रॉब्लेम मध्ये जो मॅट्रिक्स दिलेला त्याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे. बेस मॅट्रिक्सला इथं कन्सिडर करायचं नाही. आपलं टोटल रिडक्शन किती झालं? 70. करंट रिडक्शन किती झालं? 10. आणि ए टू बी डिस्टन्स आपल्याला कुठून बघायचा आहे? ओरिजिनल मॅट्रिक्स मधून. ए टू बी डिस्टन्स जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की ए टू बी डिस्टन्स, ए पासून बी कडे जाण्याचं डिस्टन्स किती आहे? 10. तर ते 10 असं डी ऑफ ए बी इज इक्वल टू 10. म्हणजे आपली टोटल कॉस्ट किती होते? 90. ए टू बी ची टोटल कॉस्ट ब्रॅकेटमध्ये ए बी लिहूया, ती होते 90. त्याचा फॉर्म्युला असा आहे की टोटल रिडक्शन म्हणजे 70 प्लस करंट टोटल रिडक्शन म्हणजे ए टू बी मध्ये आपण ए चा रो आणि बी चा कॉलम इन्फायनाईट लिहून जे रिडक्शन केलं ते 10 आणि ए टू बी डिस्टन्स फ्रॉम ओरिजिनल मॅट्रिक्स. आपण इथं एक नोट लिहूया की ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये, ओरिजिनल गिवन मॅट्रिक्स मध्ये, कारण हे बेस मॅट्रिक्स मध्ये आपण चेक केलं तर 100% चुकण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे आपल्याला एक स्टेट स्पेस ट्री मध्ये व्हॅल्यू अपडेट करण्यासाठी आलं की आपण ए टू बी डिस्टन्स आहे त्याची जी कॉस्ट आहे ती किती आहे? 90 आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. आता सिमिलरली आपल्याला ए टू सी साठी
आणि A to D साठी कॅल्क्युलेट करायचे आहेत. आपल्याला 99% प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालाय. आपल्याला समजलंय की स्टेप्स काय फॉलो करायचे आहेत. सिमिलरली आपण आता बाकीच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणार आहे. नाऊ A to C. A to C मध्ये काय करणार? A ची रो इनफायनाईट आणि C चा कॉलम इनफायनाईट असेल आणि डायगोनल एलिमेंट इनफायनाईट असतील. हे तुम्ही एक्झाम मध्ये लिहिताना प्रॉपरली लिहा. मी इथं आता तुम्हाला समजवण्यासाठी फास्ट फॉरवर्ड मध्ये हे लिहित आहे. ए बी सी आणि डी. आता आपल्याला काय काय सांगितलंय? ए ची रो इनफायनाईट, सी चा कॉलम इनफायनाईट आणि डायगोनल एलिमेंट्स इनफायनाईट. ओके, म्हणजे डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय? ए टू ए चं डिस्टन्स, बी टू बी चं डिस्टन्स, सी टू सी चं आणि डी टू डी चं डिस्टन्स इनफायनाईट असेल. आणि त्याला फॉलो करून आता बेस मॅट्रिक्सला बघून, बेस मॅट्रिक्स कुठला आहे आपला? हा बेस मॅट्रिक्स आहे. याला बघून आपल्याला ह्या व्हॅल्यू अपडेट करायच्या आहेत. ह्या व्हॅल्यू ज्या आहेत ते 0 0 0 आहेत. 0 0 0 देन 5 5, इथं 5, इथं 5, 20 आणि 5. बेस मॅट्रिक्स कोणता आहे आणि ओरिजिनल मॅट्रिक्स कोणता आहे हे तुम्हाला समजलं की हा प्रॉब्लेम इझी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? याच्यातलं रो रिडक्शन करायचं आणि याच्यातलाच कॉलम रिडक्शन करायचं आहे. रो रिडक्शन चेक करूया आपण. रो रिडक्शन होतंय का नाही याच्यात. तर इथं इन्फायनाईट आहे, नाही होणार. इथं मिनिमम 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0. ह्या रोमुळे ह्या कॉलममुळे आपल्याला 0चाच मिनिमम मिळतोय, त्यामुळं आपल्याला तो कन्सिडर करायची गरज नाही. आता कॉलम रिडक्शन चेक करूया. CR ज्याला आपण म्हणतो. इथं 0, इथं 5 असेल, -5. तसा आपण मगाशी काढला तसा इथं इन्फायनाईट आणि इथं परत 5. म्हणजे इथं किती रिडक्शन होते ते तुम्हाला समजलं असेल. तर आपण इथं करंट टोटल रिडक्शन काढूया. करंट टोटल रिडक्शन काय असेल? करंट टोटल रिडक्शन A to C मधलं किती असेल? करंट रो रिडक्शन प्लस करंट कॉलम रिडक्शन CCR. ओके, किती आहे? 0 प्लस 5 प्लस 5 म्हणजे 10. दॅट इज इक्वल टू CTR इज इक्वल टू 10. करंट टोटल रिडक्शन A to C मध्ये फाइंड आउट केलेले आहे. तर आता आपल्याला टोटल कॉस्ट फाइंड आउट करायचे आहे. टोटल कॉस्टचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितला आहे इथं. परत एकदा आपण लिहून घेऊया टोटल कॉस्ट. आता अगेन अँड अगेन लिहायची गरज नाही, बट एकदा लिहून घेऊया. टोटल रिडक्शन आपल्याला माहित आहे ते 70 आलेलं, 70 प्लस करंट टोटल रिडक्शन प्लस डिस्टन्स ऑफ A to C इन ओरिजिनल मॅट्रिक्स. हे आता आपल्याला माहित आहे. टोटल रिडक्शन 70 आपण ऑलरेडी काढले, मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं इथं. टोटल रिडक्शन इथं आपण 70 काढले. ओरिजिनल मॅट्रिक्स मधून जे रिडक्शन केलेलं त्याला आपण करंट सॉरी टोटल रिडक्शन म्हणतो, ते आपण ऑलरेडी काढलंय. करंट रिडक्शन इथं आपण 10 काढलेला आहे, 10. आणि डिस्टन्स ऑफ A to C इन ओरिजिनल मॅट्रिक्स. डिस्टन्स ऑफ A to C किती आहे बघूया, चेक करूया. इन ओरिजिनल मॅट्रिक्स, हा ओरिजिनल मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये A to C डिस्टन्स, A to C डिस्टन्स काय आहे बघूया. A to C 15. तर 15 आपल्याला घ्यायचं आहे आणि कंटिन्यू करायचं प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना. तर डिस्टन्स ऑफ A to C 15 आणि याची सम केली तर 70 प्लस 10 80 आणि 80 प्लस 15 85 95. तर 95 डिस्टन्स ऑफ A to C किंवा कॉस्ट ऑफ A to C, टोटल कॉस्ट ऑफ A to C, टोटल कॉस्ट A to C इज इक्वल टू 95. आणि आपल्याला स्टेट स्पेस ट्री अपडेट करायचा आहे. स्टेट स्पेस ट्री आपण व्यवस्थित लिहिलाय आणि त्याला जागा सोडलेली आहे, त्यामुळे आपण इथे लिहू शकतो 95. आता आपल्याला एक समजलं की ब्रांच अँड बाउंडच्या रूल प्रमाणे 90 ही मिनिमम आहे, 95 मॅक्सिमम आहे, त्यामुळे आपण C ला बाउंड करणार आहे. स्टील आपल्याला A to D डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, ते आपण फाइंड आउट करूया आणि कुठल्या नोडला किंवा कुठल्या ब्रांचला कंटिन्यू करायचं आहे ते चेक करूया. तर आता आपण A to D साठी ट्राय करूया. नाऊ A to D, आणि त्यामध्ये आपल्याला माहित आहे की A ची रो, D चा कॉलम अँड डायगोनल हे इनफायनाईट असतील. हे इनफायनाईट असतील आणि आपण त्याच्याप्रमाणे आपण मॅट्रिक्स लिहून घेऊया. आता हे आपल्याला पाठ झालंय. स्टील प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा हे अंडरस्टँडिंग साठी आपण अगेन अँड अगेन लिहून घेतोय. A ची रो, D चा कॉलम इनफायनाईट आणि डायगोनल एलिमेंट इनफायनाईट. आणि बेस रिमेनिंग ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण बेस मॅट्रिक्सला बघून ड्रॉ करणार आहे. आता बेस मॅट्रिक्स मला थोडासा पाठच झालाय. पहिला 0 0 20 5 20 आणि 5. स्टील आपण कम्पेअर करूया. 25 25 बेस मॅट्रिक्स करू. बेस मॅट्रिक्स 25 25 0 0 0 0 and other things are infinite. Okay, great. Okay, now we will do row reduction and column reduction. Here we do row reduction, infinite
0, 0, 0 due to this column. So all values are 0 and column reduction. Column reduction is as follows. 20 and 5 इथं 5 होईल, इथं झिरोच, इथं पण 5 होईल, -5 आणि इथं इन्फायनाईट होईल किंवा 0. ओके, इन्फायनाईट होईल. तर इथं आपलं कॉलम रिडक्शन झालंय 10. आणि आता बाय युझिंग प्रिव्हियस फॉर्म्युला आपण CTR काढूया, करंट टोटल रिडक्शन आपल्याला माहित आहे. रो रिडक्शन, करंट रो रिडक्शन प्लस करंट कॉलम रिडक्शन CRR प्लस CCR बरोबर. देन 0 प्लस 10 that is equal to 10. Then total cost of A to D. A to D ची टोटल कॉस्ट आपल्याला काढावी लागेल, कारण आपण स्टेट स्पेस ट्री मध्ये आता A to D डिस्टन्स फाइंड आउट करत आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? टोटल रिडक्शन किती होतं? 70, आपल्याला ऑलरेडी माहित आहे. देन CTR करंट टोटल रिडक्शन किती आहे? 10. आणि डिस्टन्स ऑफ A to D इन ओरिजिनल मॅट्रिक्स. तर ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये जाऊन आपल्याला A to D डिस्टन्स बघावं लागेल. तर ओरिजिनल मॅट्रिक्स कुठं आहे? हा आहे ओरिजिनल मॅट्रिक्स. आणि तिथं A to D डिस्टन्स किती आहे? 20 आहे. A to D डिस्टन्स 20 आहे. D to A जरी बघितलं तरी 20च आहे आणि A to D जरी बघितलं तरी 20च आहे. ओके, म्हणजे मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे आणि सेमच डिस्टन्स असतं. तर किती झालं? 20. म्हणजे याची टोटल कॉस्ट किती झाली? 100. म्हणजे हे पण मॅक्सिमम आहे. आपण आता इथं स्टेट स्पेस ट्री अपडेट करूया. स्टेट स्पेस ट्री अपडेट करताना आपण आता 90, 95 आणि 100 म्हणजे A कडून B कडे जर गेलो तर ते मिनिमम कॉस्ट मध्ये होणार आहे. त्यामुळे ह्या दोन ब्रांचला आपण पहिल्यांदाच बाउंड करून टाकत आहे आणि याला आपण पुढे सॉल्व्ह करणारच नाही. तर आता आपल्याकडं पॉसिबिलिटीज कमी राहिल्या. पॉसिबिलिटीज कोणत्या कोणत्या राहिल्या? थोडासा एरो स्मॉल करतो. पॉसिबिलिटीज कोणत्या कोणत्या झाल्या? आता आपण A कडून B कडे गेलोय. आता B वरून आपण C वर जाऊ शकतो किंवा D वर जाऊ शकतो. C वर जाऊ शकतो किंवा D वर जाऊ शकतो. कारण हॅमिल्टोनियन सायकलचा किंवा ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन प्रॉब्लेमचा रूल काय आहे? आपल्याला प्रत्येक सिटीला व्हिजिट करायचं आहे. आपण सिटी इग्नोर करू शकत नाही. फक्त आपला कन्स्टेंट काय आहे? मिनिमम कॉस्ट आणि फायनली आपल्याला आपल्या सोर्सला जायचं आहे. तर हे रूल्स फॉलो करत करत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का नाही ते चेक करूया. आपण काय केलं? मॅट्रिक्स अपडेट केला. कशासाठी? A to C साठी, A to B साठी आणि A to D साठी चेक केलं आणि आपल्याला डिस्टन्स सापडलं 90, 95 आणि 100 आणि ह्या आपल्या दोन्हीला प्रून करून टाकलं. यूज प्रायोरिटी क्यू, चूज नोड विथ मिनिमम बाउंड. हा मिनिमम बाउंडचा नोड आपण चूज केला. एक्सपांड दॅट नोड फर्स्ट, म्हणजे ह्या नोडला आता आपण एक्सपांड करणार आहे. हा अल्गोरिदम आहे, कारण स्टेप 8 ला आपण रिपीटेडली सॉल्व्ह करतो. प्रुनिंग, इफ बाउंड इज ग्रेटर दॅन करंट बेस सोल्युशन, म्हणजे याच्यापेक्षा जर ग्रेटर असेल तर ह्याला आपण बाउंड केलं, ह्याला पण बाउंड केलं. डिस्कार्ड दॅट ब्रांचेस, ह्या ब्रांचेसला डिस्कार्ड केलं. आपण A कडून C कडे कधीच जाणार नाही आणि A कडून D कडे कधीच जाणार नाही. आपण A कडून B कडे जाणार आणि देन B वरून कुठेतरी दुसऱ्या सिटीला C किंवा D ला किंवा डायरेक्ट A ला कसं जातोय ते चेक करूया. आणि ह्या स्टेप्सला आपल्याला कंटिन्युअसली रिपीटेड सॉल्व्ह करायचं असतं. आता आपण परत स्टेप नंबर 6 पासून परत अगेन सुरुवात करणार आहे. स्टेप नंबर 6. हा प्रॉब्लेम थोडासा लेंदी आहे, बट एकदा अंडरस्टँडिंग झालं की काही प्रॉब्लेम नाही. नाऊ आपल्याला दोन पॉसिबिलिटी झालेला. सिंपल एक स्टेट स्पेस परत इथं ड्रॉ करतो. A to B ला आपण इथं आलेलो, C आणि D ला आपण प्रोन करून टाकलेलं. एक स्टेट स्पेस ट्री फक्त अंडरस्टँडिंग साठी, याला आणि याला आपण बंद करून टाकलेलं. इथं 90 येत होतं. आता B वरून आपण दोन पॉसिबल सोल्युशन्स आहेत. आपण C वर जाऊ शकतो किंवा D वर जाऊ शकतो. हे ठरलेलं आहे की आपल्याला सगळ्या सिटीला व्हिजिट करायचं आहे. मग आता आपण A वरून B वर यायचं ठरलंय, तर आता B वरून आपण दोनच पॉसिबल सिटीजला जाऊ शकतो, C ला किंवा D ला. जर आपण C ला गेलो तर त्याच्यानंतर आपल्याला D ला जायला लागणार आहे आणि जर आपण D ला गेलो तर त्याच्यानंतर आपल्याला C ला जायला लागणार आहे. म्हणजे सगळ्या सिटीला व्हिजिट करायचंच आहे. त्यामुळे आता आपण B to C डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. B to C, आता B to C असेल तर तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे. B ची रो, C चा कॉलम, इथं जे असतं त्याची रो, इथं जो असतो त्याचा कॉलम आणि डायगोनल एलिमेंट्स काय असतील? इनफायनाइट. ओके, अगेन आपण मॅट्रिक्स लिहून घेऊया. रो रिडक्शन करूया, कॉलम रिडक्शन करूया, करंट टोटल रिडक्शन काढूया, देन टोटल कॉस्ट काढूया आणि स्टेट स्पेस टी अपडेट करूया. हे सगळ्या स्टेप्सला आपल्याला फॉलो करायचं आहे. डायगोनल एलिमेंट्स इनफायनाइट ऑलरेडी असतील. बी ची रो इथं आहे आणि सी चा कॉलम तो इथं आहे. अपडेट केला. आता आपल्याला बेस मॅट्रिक्सला बघून ह्या व्हॅल्यूज अपडेट करायच्या आहेत. आता सिमिलरली बेस मॅट्रिक्स प्रमाणेच ह्या व्हॅल्यू असतील 0 0. देन इथं 20, इथं 5. एक सेकंड,
बेस मॅट्रिक्स बेस मॅट्रिक्स बेस मॅट्रिक्स इथे एकदा बेस मॅट्रिक्स परत एकदा लिहून घेऊया. बेस मॅट्रिक्स अशा प्रकारे त्याला फॉर एक्झाम्पल साठी कन्सिडर करतोय ना, ही बाजू आपण स्टेट स्पेस ट्री पण आपण सॅम्पल साठीच काढलाय आणि बेस मॅट्रिक्स पण आपण सॅम्पल साठीच काढतो कारण मला वरती सारखं स्क्रोल करावं लागत आहे. तर आपण बेस मॅट्रिक्स 0 0 0 then 0 0 0 25 25 आणि 5. ओके, तर असा आपला बेस मॅट्रिक्स आहे. याला बघूनच आपण ही व्हॅल्यूज लिहिणार आहे 0 0 5. ओके, आपण बी ची रो इनफायनाइट घेतलेली आहे, सी चा कॉलम इनफायनाइट घेतलेला आहे, डायगोनल एलिमेंट्स इनफायनाइट घेतलेले आहेत आणि बाकी राहिलेल्या व्हॅल्यू सगळ्या बेस मॅट्रिक्सला बघून भरलेल्या आहेत. आता आपण काय करणार आहे, रो रिडक्शन. रो रिडक्शन मध्ये आपण काय करतो, ह्यातला मिनिमम घेतो. मिनिमम किती आहे 0, याच्यातला मिनिमम किती आहे इनफायनाइट, याच्यातला मिनिमम किती आहे 0 आणि याच्यातला मिनिमम किती आहे 0. त्यामुळे रो रिडक्शन इथं पण होत नाहीये आणि हा न्यूमरिकल आपल्याला एक सिंपल न्यूमरिकल झाल्यासारखा झालाय. त्याच्यात रो रिडक्शनचे चान्सेस खूप कमी आहेत. नाहीतर आपल्याला काय करावं लागलं असतं, जर इथं कुठेतरी व्हॅल्यू येत असते तर आपल्याला रो रिडक्शन परफॉर्म करावं लागलं असतं आणि देन त्या मॅट्रिक्सला कॉलम रिड्यूस करायला लागला असता. तर आपण इथं सिम्पली बघूया, इथं कॉलम रिडक्शन होते का, सीआर बघूया. कॉलम रिडक्शन 0, इथं किती होणार कॉलम रिडक्शन 0, इथं इनफायनाइट आणि इथं किती होणार कॉलम रिडक्शन 0. म्हणजे इथं काहीच रिडक्शन होत नाही. आपल्याला समजतंय CTR करंट टोटल रिडक्शन इज इक्वल टू करंट रो रिडक्शन प्लस करंट कॉलम रिडक्शन. हे इथं काहीच होत नाही. 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला टोटल कॉस्टचा फॉर्म्युला काय माहित आहे, टोटल कॉस्ट इज इक्वल टू, आता आपल्याला टोटल कॉस्टचा फॉर्म्युला अपडेट करावा लागेल. टोटल कॉस्टचा फॉर्म्युला अपडेट करताना आपल्याला काय करायचं आहे, टोटल रिडक्शन प्लस करंट टोटल रिडक्शन CTR प्लस डिस्टन्स ऑफ B टू C इन ओरिजिनल मॅट्रिक्स. हे तर आपल्याला ठरलेलं आहे. फक्त टोटल रिडक्शन घेताना आता आपल्याला काय करायचं आहे, स्टेट स्पेस ट्रीला बघायचं आहे आणि तिथं किती रिडक्शन झालंय ते चेक करायचं आहे. ऑलरेडी पहिलं किती होतं 70, जे आपण पहिल्या 3 ह्याच्यासाठी यूज केलं, A टू B, A टू C आणि A टू D साठी. तर आता आपल्याला आपण पुढे गेलोय, आपण कुठे आलोय, इथे आलोय. त्यामुळे आता आपलं करंट टोटल रिडक्शन किती आहे किंवा करंट रिडक्शन किती आहे, आपलं करंट रिडक्शन किती आहे 90. तर आपण ते करंट रिडक्शन 90 कन्सिडर करून हा प्रॉब्लेम कंटिन्यू करणार आहे. जर आपण तिथं 70 घेतलं तर प्रॉब्लेम आपला सेल्फ लूप मध्ये किंवा मिनिमम त्या कंडिशन मध्ये अडकून राहील आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे आपण टोटल रिडक्शन 90 प्लस करंट टोटल रिडक्शन 0 प्लस डिस्टन्स ऑफ बी टू सी इन ओरिजिनल मॅट्रिक्स. डिस्टन्स ऑफ बी टू सी इन ओरिजिनल मॅट्रिक्स आपण चेक करूया. बी टू सी आता खूप वरती गेलंय. बी टू सी किती आहे, बी टू सी 35 आणि आपण बी टू डी पण फाइंड आउट करणार आहे 25. ओके, B25 आणि 35 आपण लक्षात ठेवूया. आता अगेन अँड अगेन वर खाली नको करायला. किती आहे डिस्टन्स 35, तर याची कॉस्ट किती होते 125. तर बी टू सी टोटल कॉस्ट, टोटल डिस्टन्स ऑफ बी टू सी इज इक्वल टू 125. आपल्याला आता स्टेट स्पेस ट्री अपडेट करावं लागेल. तर स्टेट स्पेस ट्री अपडेट करताना आपण काय करणार, इथं 125 लिहिणार आणि आता बी टू डी साठी ट्राय करणार. तर बी टू डी साठी आता आपण ट्राय करू. बी टू सी साठी केलं, आता आपण काय करूया बी टू डी साठी. बी टू डी साठी करताना आपण काय करणार, बी ची रो, डी चा कॉलम अँड डायगोनल इनफायनाइट घेणार. ओके, तर आपण हे सगळं घेऊन सॉल्व्ह करूया. अगेन इनफायनाइट 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 इनफायनाइट, ए बी सी डी, ए बी सी डी. प्रॉब्लेम थोडासा लेंदी आहे, बट तुम्हाला एकदा समजलं की तुम्ही बाय ओन सॉल्व्ह करू शकता. अगेन अँड अगेन हे स्टेप्स लिहायची गरज नाही. आपण आता डायरेक्ट सोल्युशन कसं येतंय ते चेक करूया. बेस मॅट्रिक्सला बघून आपण ह्या व्हॅल्यू लिहिणार. टी चा कॉलम आपल्याला इनफायनाइट लिहून घ्यायचा आहे. डी चा कॉलम आपण इनफायनाइट लिहून घेतला 0. बी ची रो आपण इनफायनाइट लिहून घेतली, देन 0 20 इनफायनाइट इनफायनाइट 0 5. ओके, अशा प्रकारे आपण बाय युझिंग बेस मॅट्रिक्स, हा बेस मॅट्रिक्सला कम्पेअर करून हा मॅट्रिक्स जनरेट केलाय. त्याच्यातनं आपण परत रो रिडक्शन करणार आहे आणि कॉलम रिडक्शन करणार आहे. तर रो रिडक्शन होते का ते चेक करूया. 0 इनफायनाइट 0 0, रो रिडक्शन ह्याच्यातही होत नाही. ह्या रो मुळे आपला खूप प्रॉब्लेम सोपा झालाय. ही जर रो आपली रिड्यूस झालेली नसती तर आपल्याला हा प्रॉब्लेम रो रिडक्शन साठी इथं मॅट्रिक्स एक जनरेट करावा लागला असता. तो मॅट्रिक्स परत अशा प्रकारे असता. सपोज आता इथं काहीच रो रिडक्शन होत नाही, तरी पण आपण एक ड्रॉ करून बघूया की रो रिडक्शन केलं असं समजू. 25 0 इनफायनाइट इनफायनाइट 5 इनफायनाइट 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 इनफायनाइट. आणि आता ह्याचं परत आपल्याला कॉलम रिडक्शन करावं लागलं असतं. जसं आपण
बेस मॅट्रिक्स साठी केलेलं ते. आता याच्यात कॉलम रिडक्शन होते का नाही ते चेक करूया. कॉलम रिडक्शन इथं 0, इथं 0, इथं 0 आणि इथं इन्फायनाइट, म्हणजे इथं CTR करंट टोटल रिडक्शन पण 0च आहे, कारण रो रिडक्शन पण होत नाही आणि कॉलम रिडक्शन पण होत नाही ह्या करंट स्टेटसाठी. त्यामुळे इथं CTR आणि जो आहे तो 0 असेल. आणि टोटल कॉस्ट आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, टोटल कॉस्ट इज इक्वल टू, आता आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया, 90 प्लस 90. आता काय ते माहिती आहे तुम्हाला, कारण ए टू बी ची जी कॉस्ट आहे टोटल कॉस्ट ऑफ ए टू बी ही 90 आहे, प्लस CTR इज 0 अँड देन डिस्टन्स ऑफ ए टू सॉरी बी टू डी इन ओरिजिनल मॅट्रिक्स. आता डिस्टन्स ऑफ ए टू डी इन ओरिजिनल मॅट्रिक्स इज 25. मगाशी आपण पाठ केलेलं 35 आणि 25, म्हणजे त्याच्यात डिस्टन्स ऑफ बी टू सी 35 होतं, इथं 25 असेल. आपण हे लिहिलं आणि किती कॉस्ट आली 115. आता आपण हा स्टेट स्पेस ट्री अपडेट करूया. तर स्टेट स्पेस ट्री अपडेट करताना आपल्याला इथं समजतंय की इथं काय येतंय 115, म्हणजे मिनिमम कोणता आहे, हा वाला. तर परत व्यवस्थित लिहूया 115, आणि हा मिनिमम वाला आहे म्हणून आपण याला बाउंड करणार. आता आपला रूट ठरलाय की ए कडून बी कडे जाणार आणि बी कडून डी कडे जाणार, कारण तो मिनिमम डिस्टन्स देतोय. आता आपण फक्त पॉसिबल वे कुठला आहे, ए कडून आपण सी कडे जाऊ शकतो, डी कडून आपण सी कडे जाऊ शकतो, कारण हाच पॉसिबल वे आहे, आणि सी कडून आपण ए कडे जाऊ शकतो, हाच ठरलेला वे आहे. कारण आता आपण ऑलरेडी ए कडून बी कडे जायचं ठरलंय, बी कडून डी कडे जायचं ठरलंय, त्यामुळे राहिला नोड कोणता, सी नोड. आणि सी नोड वर गेल्यानंतर आपल्याला फायनल आपलं डेस्टिनेशन काय आहे, ए नोड. तर हा पाथ असेल तरी पण आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड आउट कराव्या लागतात, ते आपण फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करूया. डायरेक्ट एकदम फास्ट करायचं आहे. आता टाइम घ्यायचा नाही. 115 कॉस्ट आली टोटल कॉस्ट, हे लक्षात आहे आपल्या. तर आता आपण काय करणार आहे, फॉर डी टू सी, कारण डी टू सी आपण फाइंड आउट करतोय. आपण काय केलं, ए कडून बी कडे आलो आणि बी कडून डी कडे आलो. आता आपण डी कडून सी कडे का जाणार आहे. आता हे असताना तुम्हाला माहित आहे डी ची रो अँड सी चा कॉलम अँड डायगोनल एलिमेंट काय असतील, इनफायनाइट, ए बी सी डी. थोडस फास्ट लिहितोय मी, ए बी सी डी. जर तुम्हाला हे स्टेप समजले असतील तर व्हिडिओ स्किप करून तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट स्टेपला जाऊ शकताय. इनफायनाइट एलिमेंट्स, आपण डायगोनल एलिमेंट्स इनफायनाइट लिहिलेत. डी चा रो इनफायनाइट असेल आणि सी चा कॉलम हा इनफायनाइट असेल. बाकी इलेमेंट्स ऍज इट इज आपल्याला लिहून घ्यायचे बाय युझिंग बेस मॅट्रिक्स. तर तो अशा प्रकारे असेल 0 5 5. बेस मॅट्रिक्सला आता तुम्हाला माहित असेल की कशा प्रकारे बेस मॅट्रिक्स होता. हा बेस मॅट्रिक्स आहे. आता याच्यातून आपल्याला रो रिडक्शन करायचं आहे आणि कॉलम रिडक्शन करायचं आहे. तर याच्यात रो रिडक्शन होते का चेक करूया. रो रिडक्शन तर होतच नाही, कारण आपण सुरुवातीपासूनच बघत आलोय की पहिल्या कॉलम मध्ये आपलं रो रिडक्शन झालेलंच नाहीये कुठे. देन कॉलम रिडक्शन मध्ये चेक करूया. कॉलम रिडक्शन 0 0 इनफायनाइट अँड 0, म्हणजे इथं जे रो रिडक्शन आणि कॉलम रिडक्शन आहे ते कम्प्लिटली 0 आहे. त्यामुळे CTR जो आहे तो 0 आपण कन्सिडर करूया. आता टोटल कॉस्ट चा फॉर्म्युला अपडेट होईल. टोटल कॉस्ट ऑफ डी टू सी इक्वल टू टोटल रिडक्शन प्लस CTR. आता हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ झाला असेल, डिस्टन्स ऑफ डी टू सी इन ओरिजिनल मॅट्रिक्स. तर आता टोटल रिडक्शन आपल्याला माहित आहे 115 झालेलं. पहिल्यांदा 90 झालेलं ए टू बी साठी, देन बी टू सी साठी 115 झालेलं, आणि आता ते 115 आपण कन्सिडर करतोय, कारण इथून पुढे आपल्याला त्या व्हॅल्यू ऍड करायच्या आहेत. CTR 0 आणि डिस्टन्स ऑफ डी टू सी इन ओरिजिनल मॅट्रिक्स इज 30. आपण कन्फर्म करूया एकदा 30 आहे का ते. ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये डिस्टन्स ऑफ डी टू सी इज 30. ओके. आणि हे किती कॉस्ट झाली 145. म्हणजे आता आपल्याला स्टेट स्पेस ट्री अपडेट केला पाहिजे. स्टेट स्पेस ट्री अपडेट करताना आपण इथं आता 145 लिहिणार. स्टेट स्पेस ट्री आपण अपडेट केला, डी टू सी 145. ओके, 145 झालं. आणि आपण आता सी कडून ए कडे येणार आहे, कारण फायनल आपला हॅमिल्टोनियन सायकलचा रूल, ए कडून बी कडे गेलो, बी कडून डी कडे गेलो, डी कडून सी कडे गेलो, आता सी कडून ए कडे जाणार आहे. तर सी कडून ए कडे जायचं डिस्टन्स आपल्याला ऑलरेडी माहित आहे. सी कडून ए कडे जायचं डिस्टन्स ते आपण इथं कन्सिडर नाही केलं तरी चालेल. आता आपल्याला एक पाथ सापडला बाय युझिंग स्टेट स्पेस ट्री, ए टू बी, बी टू डी, डी टू सी आणि सी टू ए. हे फायनल आन्सर आहे. आपल्याला लगेच भेटलेलं, इथंच भेटलेलं ते आन्सर, बट आपल्याला ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपण पुढे पुढे सॉल्व्ह करत गेलो. आता हा पाथ फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि आपण इथं
फायनल आन्सर कशा प्रकारे लिहायचं ते बघूया. मी खाली लिहित नाहीये, मी इथंच लिहितोय, तुम्ही तो प्रॉपरली चेक करू शकताय. आता ठरलेला पाथ आपल्याला सापडला. ए कडून आपण बी कडे जायचं आहे, बी कडून आपण डी कडे जायचं आहे, डी कडून आपण सी कडे जायचं आहे आणि सी कडून आपण ए कडे जायचं आहे. हा पाथ ठरलेला आहे. म्हणजे सुरुवात आपण ए वरून केली, त्याच्यानंतर आपण बी वर जाईन, बी वरून डी वर जाईन, डी वरून सी वर जाईल आणि सी वरून ए वर जाईल. हा हॅमिल्टोनियन सायकलचा रूल फॉलो केलाय. ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन प्रॉब्लेमचा रूल फॉलो केलाय आपण. फक्त आता आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, टोटल डिस्टन्स. डी ऑफ डिस्टन्स ऑफ ए बी, टोटल डिस्टन्स आपण असं लिहूया, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी डी प्लस डिस्टन्स ऑफ डी सी प्लस डिस्टन्स ऑफ सी ए. म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स, देन इथून इथपर्यंत डिस्टन्स, देन इथून इथपर्यंत डिस्टन्स आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स. या डिस्टन्सची टोटल सम केली की आपल्याला ह्या ब्रॅकेटमध्येच आपल्याला डिस्टन्स समजते. डिस्टन्स ऑफ ए बी, ए बी किती आहे 10, देन बी डी किती आहे, बी कडून डी कडे जाण्याचं 25, देन डी कडून सी कडे जाण्याचं किती आहे, डी कडून सी कडे जाण्याचं 30 आणि डी कडून डिस्टन्स ऑफ सी ए, सी कडून ए कडे जायचं किती आहे 15. याची समेशन आपण केली तर किती होते 70 प्लस 80. हे टोटल डिस्टन्स झालं. हा ट्री आपल्याला ट्रॅव्हल्स करायचा असेल, हा ट्रॅव्हलिंग पर्सन्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्याला टोटल 80 कॉस्ट लागणार आहे. मग हे 80 पेट्रोलची कॉस्ट असू शकते, तिकीट कॉस्ट असू शकते किंवा काही युनिट असू शकते. 80 युनिट्स त्याला हे डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. टोटल डिस्टन्स, डिस्टन्स टोटल इज इक्वल टू 80 अँड पाथ इज ए बी डी सी ए. तर हा ब्रांच अँड बाउंडचा प्रॉब्लेम का आहे, तर आपण बाय युझिंग स्टेट स्पेस ट्री, म्हणजे हे फायनल आपला मेन आन्सर आहे आणि त्यालाच यूज करून आपण हे आन्सर जनरेट केलंय. त्यामुळं ह्या दोन गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. बाकी रो रिडक्शन, कॉलम रिडक्शन हे फक्त ठरलेलं आहे. प्रत्येक वेळेस आपण रिपीटेडली ऑपरेशन परफॉर्म करतोय. तर पीपीटी मध्ये काय दिलंय ते बघूया. मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, स्टेट स्पेस ट्री, पाथ अँड फायनल डिस्टन्स इज मेन टू गेट फुल मार्क्स इन अ सेमिस्टर एक्झाम. ह्या आपण सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यात. आपण हा प्रॉब्लेम कन्सिडर केलेला, ह्या प्रॉब्लेमला आपण रो रिडक्शन केलं, देन कॉलम रिडक्शन केलं, तो मॅट्रिक्स अशा प्रकारे आला. हा आपण बेस मॅट्रिक्स म्हणून कन्सिडर केला. बाय ओन आपण आता हे सॉल्व्ह करू शकतोय. आपल्याला स्टेप्स बघायची सुद्धा गरज नाहीये, बाय ओन आपण हे सॉल्व्ह करू शकतोय. जर आपल्याला स्टेप्स व्यवस्थित समजले असतील तर. आपण रो रिडक्शन केलं ह्या मॅट्रिक्स मध्ये, हे सगळं बाय स्टेप आपण एक्सप्लेन केलंय. जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही इथून स्क्रीनशॉट घेऊन, किंवा बेस मॅट्रिक्स झाला. आता आपण काय केलं, स्टार्ट केलं ए सिटी पासून आणि एक्सप्लोर केल्या सिटी व्हिजिटिंग बी सी डी. फर्स्ट कुठली आहे तर आपली ए आहे. आणि आता आपण कुठं जायचं आहे, बी वर जायचं का, सी वर जायचं का, डी वर जायचं. आपल्याला सगळ्या सिटीला जायचं आहे, पण कुठून कुठं जायचं हे डिसाईड कशाने केलं आपण, बाय कॅल्क्युलेटिंग द कॉस्ट ऑफ द डिस्टन्स किंवा टोटल कॉस्ट फाइंड आउट केली आणि फायनल आन्सर जनरेट केलं. तर आपण काय केलं, ए टू बी साठी आपण काय केलं, ए चा रो इनफायनाइट घेतला आणि बी चा कॉलम इनफायनाइट घेतला, डायगोनल एलिमेंट्स इनफायनाइट घेतले. बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते बेस मॅट्रिक्सला कम्पेअर करून भरले. अशा व्हॅल्यूज होत्या 20 5 20 5. या व्हॅल्यू आपण इनपुट केल्या आणि फायनल आन्सर जनरेट केलं. सेम ए टू सी साठी, ए टू डी साठी आपण केलं. देन आपल्याला व्हॅल्यूज आल्या, ए टू बी आली 90, ए टू सी आली 95 आणि ए टू डी आली 100. आणि त्यातली आपण मिनिमम कन्सिडर केली, जी मिनिमम होती ती 90 आपण कन्सिडर केली. आणि ह्या दोन्हीला आपण प्रून केलं, स्टॉप केलं, डिस्कार्ड केलं. आणि याच्यानंतर आपल्याला असं समजलं की बाबा मी ए कडून बी कडे गेलोय, तर आता मला पॉसिबिलिटीज आहेत की सी कडे जाऊ शकतो किंवा डी कडे जाऊ शकतो. ओके, तर हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण परत काय केलं, या दोन व्हॅल्यूज काढल्या, बी टू सी आणि बी टू डी, आणि त्यातला बी टू डी सिलेक्ट केला. आणि त्याच्यानंतर आपण फायनल आन्सर काढण्यासाठी डी टू सी ला व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. त्याच्यानंतर आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने डिस्टन्स काढलं टोटल, जे आपलं 80 आलेलं. आणि जो पाथ आहे तो ए बी डी सी ए असा होता. आपण ए कडून बी कडे जायचं, बी कडून डी कडे जायचं, डी कडून सी कडे जायचं आणि देन ए वर यायचं. म्हणजे मिनिमम कॉस्ट मध्ये आपला ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन आपल्या घरी येतोय. ओके, तर ह्या प्रॉब्लेमची टाइम कॉम्प्लेक्सिटी हा एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे आणि त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे ऑर्डर ऑफ एन फॅक्टोरियल. आपण ऑल पॉसिबिलिटी चेक करतो, त्याला मल्टिपल वेळा सॉल्व्ह करतो, त्यामुळे त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी एन फॅक्टोरियल आहे. आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी आहे ती ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर आहे. कॉस्ट मॅट्रिक्स पण आपण फाइंड आउट करत असतो आणि स्टेट स्पेस ट्री पण आपण मेंटेन करत असतो, त्यामुळे याची टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर आहे. म्हणजे टीएसपी प्रॉब्लेमच्या रिलेटेड टाइम कॉम्प्लेक्सिटीचा क्वेश्चन आला तर आपल्याला एन च्या रिलेटेड आहे लक्षात ठेवायचा, एन फॅक्टोरियल अँड एन स्क्वेअर. ओके, तर हा
जो प्रॉब्लेम आहे तो आपण डे टू डे लाईफमध्ये रिअल लाईफमध्ये सॉल्व्ह करतच असतो. आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की हे 10 गाव आहेत आणि याला व्हिजिट कर, आणि व्हिजिट केल्यानंतर परत आपल्याच घरी ये. फक्त आपण पाथ जनरेट कसा करतो, जो मिनिमम डिस्टन्स असेल. मग मला ए कडून बी कडे गेलं तर किती डिस्टन्स लागणार आहे, बी पासून सी सिटी किती लांब आहे, हे सगळं चेक करून आपण सॉल्व्ह करत असतो. डे टू डे लाईफमध्ये हे आपण सोल्युशन किंवा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. त्यातलं यूज केसेस म्हणजे त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, तर लॉजिस्टिक्स अँड डिलिव्हरी. आपण एखादं पार्सल डिलिव्हर करायचं असेल किंवा जे कुरिअरवाले असतात ते ह्या फॉर्म्युलाजला किंवा ह्या टेक्निकला फॉलो करतात. मिनिमम डिस्टन्स मिनिमम कॉस्ट मध्ये ते डिस्टन्स ट्रॅव्हल करतात. देन ट्रॅव्हल प्लॅनिंग. मिनिमम कॉस्ट मध्ये आपण टूर प्लॅन करतो. आपण असं कधी करत नाही की डबल डबल त्या सिटीला व्हिजिट करा किंवा मॅक्सिमम पेट्रोल तिथंच वेस्ट करा किंवा तिकीट वेस्ट करा. असं करत नाही. आपण मिनिमम मध्ये मिनिमम टाइम मध्ये त्या सिटीला व्हिजिट करून नेक्स्ट सिटीला ट्रॅव्हल करतो, आणि नेक्स्ट सिटीला ट्रॅव्हल केल्यानंतर दुसरा पाथ घेऊन दुसरे लोकेशन व्हिजिट करून आपण घरी येतो. त्यामुळे आपल्या टूर किंवा ट्रिप जी असते ती व्यवस्थित प्लॅन होते किंवा व्यवस्थित आपण ती एन्जॉय करतो. देन सर्किट डिझाईन हा एक इंजिनिअरिंग सोल्युशन आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी सर्किट डिझाईनसाठी ऑप्टिमायझेशन वायरिंग पाथ हा सिलेक्ट करावा लागतो. आणि मिनिमम वायरिंग मध्ये आपल्याला मॅक्सिमम करंट जो असतो तो फ्लो करावा लागतो. तर त्याच्यासाठी हा एक बेस्ट एक्झाम्पल आहे ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन प्रॉब्लेमचा. देन रोबोटिक्ससाठी पाथ ऑप्टिमायझेशन जो आपण 15 मध्ये सुद्धा बघितलेला. आणि डीएनए सिक्वेन्सिंग, फाइंडिंग ऑप्टिमल ऑर्डरिंग. म्हणजे डीएनए जो असतो त्याच्यामध्ये जे पाथ्स असतात हे थोडंसं बायोलॉजिकल एक्झाम्पल आहे. तर असे यूज केसेस आहेत ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन प्रॉब्लेमचे. व्हेरी इंपॉर्टंट अँड व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉब्लेम होता जो आपण कम्प्लीट बघितलाय. सगळे न्यूमरिकल अशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात. तुम्ही हे 2 न्यूमरिकल सॉल्व्ह करा. हे जर 2 न्यूमरिकल तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह केले आणि याचे आन्सर बरोबर काढले तर तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलाय आणि सेमिस्टर एक्झाम मध्ये तुमचे 6 मार्क्स फिक्स आहेत. हा प्रॉब्लेम डायनॅमिक प्रोग्रामिंग पद्धतीने पण सॉल्व्ह केला जातो, ज्याच्यामध्ये फक्त आपण स्टेट स्पेस ट्रीने त्याचं सोल्युशन फाइंड आउट करत असतो. इझी इमिडिएटली सोल्युशन येतं, बट आपल्याला सेमिस्टर एक्झाम मध्ये बाय युझिंग ब्रांच अँड बाउंडर्स सॉल्व्ह करायचा आहे. ब्रांच अँड बाउंडचा जर हा न्यूमरिकल तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आय बटनवर त्याची लिंक आहे, तिथं क्लिक करून तुम्ही बघू शकताय. ह्या व्हिडिओचं सोल्युशन प्रॉपरली आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हे सोल्युशन, ह्या प्रॉब्लेमचं जर तुम्ही सोल्युशन फाइंड आउट करू शकता तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतोय. तर ए बी सी डी ई असे 5 डिस्टन्सेस आहेत, 5 सिटीला व्हिजिट करायचं आहे. त्यामुळे स्टेट स्पेस ट्री थोडासा मोठा होईल, थोडासा लेंदी प्रॉब्लेम होईल, बट इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. तुम्ही बाय होऊन सॉल्व्ह करा आणि आन्सर कमेंटमध्ये द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि रिझन द्या का आवडला नाही त्याचं. आणि जर प्रॉब्लेम समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.